नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करण्यास शिकणार आहोत. दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे व सर्वात लहान संख्या तयार करताना त्यात 0 हा अंक नसल्यास दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडावेत. उदाहरणार्थ आपणाला हे अंक दिलेले आहेत 7, 5, 3, 9 आणि 4 हे अंक आपल्याला दिलेले आहेत आणि या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. तर आपण या संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या. या अंकांमधील सर्वात मोठी संख्या 9 ही प्रथम लिहावी, त्यानंतर 7, त्यानंतर 5, 4 आणि 3 अशा प्रकारे ही उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास सर्वात मोठी संख्या मिळते. आता सर्वात लहान संख्या जर पाहिजे असेल तर अंक चढत्या क्रमाने लिहावेत. 3, 4, 5, 7 आणि 9. ही संख्या सर्वात लहान संख्या मिळते. या प्रकारचे आपण एक उदाहरण पाहू. उदाहरणार्थ 2 ते 6 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती? आता त्यासाठी आपण 2 ते 6 हे अंक लिहू. 2 ते 6, 2, 3, 4, 5 आणि 6 यांची आपल्याला सर्वात मोठी विषम संख्या हवी आहे. त्यासाठी सर्वात मोठी संख्या लिहिण्यासाठी उतरत्या क्रमाने संख्या लिहू. 6, 5, 4, 3 आणि 2 65,432. परंतु ही संख्या सम आहे. आपल्याला सर्वात मोठी विषम संख्या हवी आहे. मग त्यासाठी शेवटचा जो अंक आहे तो सम असेल तर दशक स्थानाचा अंक आणि एकक स्थानाचा अंक यांची आदलाबदल करायची. आता हीच आपण सर्वात मोठी विषम संख्या तयार करू. 65,400 आणि शेवटी 2 आणि 3 या संख्यांची आपण आदलाबदल केलेली आहे. 65,423 ही सर्वात मोठी विषम संख्या तयार झालेली आहे. आपल्याला या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत. 17,168, 17,438, 17,098 आणि 17,958. यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर या ठिकाणी सर्वात लहान संख्या शोधण्यासाठी डावीकडील अंक प्रथम पाहायचा. तर डावीकडील अंक या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1, प्रत्येक संख्येच्या ठिकाणी 1 आहे. मग 2 नंबरचा अंक पाहायचा. 7, 7, 7 आणि 7 सर्व ठिकाणी समान अंक आहे.
आता अशा वेळी आपण तिसऱ्या नंबरचा अंक पाहू. 1, 4, 0 आणि 9. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचा अंक वेगळा वेगळा आहे, तो आपण खाली लिहून घेऊ. हे अंक, पहिले 2 अंक समान आहेत. आता या अंकांमध्ये सर्वात लहान अंक कोणता? 1, 4, 0 आणि 9. या ठिकाणी 0 हा सर्वात लहान अंक आहे. म्हणून या चारही संख्यांपैकी ही संख्या 17,098 सर्वात लहान संख्या आहे. आता आपण नियम दुसरा पाहू. दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास सर्वात लहान संख्या तयार करताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा. उदाहरणार्थ 1, 4, 0, 8 आणि 7 हे अंक एकदाच वापरून बनणारी सर्वात लहान संख्या आपण तयार करू. या ठिकाणी त्यांचा चढता क्रम आपण लिहू. 0, 1, 4, 7 आणि 8. अशा प्रकारे चढता क्रम लिहिल्यानंतर त्यापासून जी संख्या तयार होते ती सर्वात लहान संख्या तयार होते. परंतु प्रथम स्थानी 0 असल्यामुळे जर पहिल्यांदा 0 असेल तर 0 2 नंबरला ठेवायचा आणि 2 नंबरचा अंक हा प्रथम स्थानी घ्यायचा. 1 आणि 0 आणि बाकीचे अंक आहे तसेच लिहायचे. अशा प्रकारे या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या, ज्या संख्येमध्ये 0 असेल, दिलेल्या अंकात जर 0 असेल तर हा नियम वापरायचा. या संख्येपासून आपल्याला 10,478 ही सर्वात लहान संख्या मिळालेली आहे. आता आपण दुसरे उदाहरण पाहू. 0 ते 9 या अंकांमधील 3, 5 आणि 7, 3, 5 आणि 7 हे अंक वगळून व उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? आता 3, 5, 7 हे अंक वगळून 0 ते 9 मधील संख्या आपण लिहून घेऊ. 0, 1, 2. आता 3 आपण या ठिकाणी घेणार नाही. 4, 5 सुद्धा आपल्याला वगळायचं आहे. 6, 7 सुद्धा वगळायचं आहे. 8 आणि 9 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या, त्यासाठी आपण या संख्या उतरत्या क्रमाने लिहू. 9, 8, 6, 4, 2, 1 आणि 0. 98,64,210 ही सर्वात मोठी संख्या तयार झालेली आहे. आता आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची असल्यास हे अंक चढत्या क्रमाने लिहावे आणि प्रथम आता 0 येणार या ठिकाणी. मग 0 हा अंक दुसऱ्या स्थानावर लिहायचा. 1 आणि 0. बाकी सर्व चढत्या क्रमाने लिहू. 2, 4, 6, 8 आणि 9. अशा प्रकारे 10,24,689 ही सर्वात लहान संख्या तयार झालेली आहे.
पुढचे उदाहरण पाहू. 4, 6, 2, 0, 9 आणि 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांमधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? आता दिलेली जी अंक आहेत ते आपण या ठिकाणी लिहू. 4, 6, 2, 0, 9 आणि 7 हे अंक आपल्याला दिलेले आहेत. ते अंक 6 अंक आहेत आणि यापासून सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची. त्यासाठी आपण यांचा चढता क्रम लिहू. सर्वात लहान 0, त्यानंतर 2, 4, 6, 7 आणि 9 असा हा चढता क्रम तयार झालेला आहे आणि यानुसार आपण सर्वात मोठी संख्या लिहू. सर्वात मोठी संख्या लिहिण्यासाठी उतरत्या क्रमाने संख्या लिहू. 9, 7, 6, 4, 2 आणि 0 ही संख्या तयार झालेली आहे आणि सर्वात लहान संख्या तयार होण्यासाठी चढत्या क्रमाने संख्या लिहू, पण त्यासाठी प्रथम 0 आलेला आहे तो दुसऱ्या स्थानावर लिहायचा. हा नियम आपल्या लक्षात राहिला पाहिजे. ज्या दिलेल्या संख्यामध्ये 0 असेल तर तो 0 प्रथम स्थानी न लिहिता द्वितीय स्थानी लिहावा व दुसऱ्या स्थानचा अंक हा पहिल्या ठिकाणी लिहावा. 2, 0, 4, 6, 7 व 9 ही सर्वात लहान संख्या आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठी संख्या दिलेली आहे. आता आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की सर्वात मोठ्या संख्येतील 9 आणि सर्वात लहान संख्येतील 9 यांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे. ही सर्वात मोठी संख्या आहे आणि ही सर्वात लहान संख्या आहे आणि या संख्येतील 9 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक काढण्यासाठी या ठिकाणी या मोठ्या 9ची स्थानिक किंमत आहे 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4 आणि 5 ती आहे 9 लक्ष आणि या 9ची किंमत आहे फक्त 9, तो एकक स्थानी आहे. आता यांची वजाबाकी करताना स्थानिक किमतीतील वजाबाकी करताना आपण वजाबाकीच्या नियमानुसार 10 मधून 9 गेला 1 आणि या 9 पेक्षा 1 ने कमी संख्या 8 आणि बाकीची मधली घरं ही फक्त 9, 9, 9 या अंकांनी भरून काढायची. हा नियम लक्षात ठेवा. वजाबाकी करत बसायचं नाही, एवढा वेळ आपल्याला नसतो. 10 मधून ही जी संख्या असेल 10 मधून फक्त ही संख्या वजा करायची. 9, 10 मधून 9 गेला 1. आता आपण याच संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक काढू. हे पहा 7 आणि त्यापुढे 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 असे शून्य आहेत आणि या 7ची किंमत 70 आहे. अशा वेळी त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 10 मधून 7 गेले
3 राहतात. 7पेक्षा 1ने कमी 6, बाकीची घरं ही 9ने भरून काढा आणि ही शून्य आहे तसंच लिहा. अशा प्रकारे ह्या स्थानिक किमतीतील अंकांचा फरक आपण काढू शकतो. तिसरा नियम आहे, तुम्हाला सर्वात मोठी संख्या लिहायला सांगितली. उदाहरणार्थ 3 अंकी सर्वात मोठी संख्या लिहा. तर आपण 3 वेळा 9 लिहायचा. ही 999 ही 3 अंकी सर्वात मोठी संख्या. तुम्हाला जर 4 अंकी सर्वात मोठी संख्या लिहायला सांगितली तर 4 वेळा 9 लिहा. 6 अंकी सर्वात मोठी संख्या लिहायला सांगितली तर 6 वेळा 9 लिहा. त्यानंतर सर्वात लहान संख्या लिहिताना 1 हा प्रथम लिहावा व त्यानंतर 0 लिहावा. उदाहरणार्थ 4 अंकी सर्वात लहान संख्या ही 1000 आहे. 6 अंकी सर्वात लहान संख्या लिहायची असेल तर 1 नंतर 5 वेळा 0 लिहायची. ही 6 अंकी सर्वात लहान संख्या झाली. कितीही अंकी लहान संख्या लिहायची असेल तर 1 नंतर 0 लिहावेत आणि सर्वात मोठी संख्या लिहिताना तेवढ्या वेळा 9 लिहावेत. आता यानंतर आपण चौथा नियम पाहू. आता आपल्याला जर कमी अंक दिले, उदाहरणार्थ 3 अंक दिले, 5, 9 आणि 4, आणि यापासून आपल्याला 5 अंकी सर्वात मोठी संख्या लिहायला सांगितली व अंक कितीही वेळा लिहा, तर आपण अशा वेळी काय करायचं, तर सर्वात मोठी संख्या लिहिताना यांचा उतरता क्रम लावू. 9, 5 आणि 4, आणि आपल्याला 5 अंकी सर्वात मोठी संख्या लिहायची. मग हा पहिला अंक आपण 2 वेळा वाढवून घ्यायचा. आता याच अंकांपासून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची असेल तर आपण चढता क्रम लिहू. 4, 5 आणि 9, आणि पहिला जो अंक आहे तो आपण जास्त वेळा लिहायचा. जर अशा प्रकारे तुम्हाला अंक दिले आणि जास्त अंकी संख्या तयार करायला सांगितली तर डावीकडील पहिला अंक अनेक वेळा घेतला तरी चालतो. आता जर असे करत असताना आपल्याला 0 दिला, उदाहरणार्थ याच ठिकाणी 5, 9, 0 आणि 3 या अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार करायला सांगितली तर आपण चढता क्रम लिहू. 0, 3, 5 आणि 9. परंतु या ठिकाणी पहिल्यांदा 0 आल्यामुळे आपण 3 प्रथम लिहू आणि 0 जास्त वेळा घ्यायचा. आता आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. या ठिकाणी 4 अंक दिलेले आहेत, मग 0 2 वेळा लिहायचा आणि 5, 9. अशा प्रकारे सर्वात लहान संख्या कमी अंक दिलेले असताना जास्त अंकी संख्या लिहिताना हा नियम वापरायचा.